वेदव्याख्या संपदो नैव युक्ता व्यासंगे ते मज्जतो गेहजाते तस्मादाशां मुञ्च तस्यां तरुण्यां शीघ्रं कुर्या बालमंगोपनीतम। गेहजाते घरात उत्पन्न झालेले, व्यासंगे कार्य, मज्जतः त्यात बुडून गेलेला असा अर्थ किंवा त्यात प्रवेश केलेला, ते तुझ्या वेदव्याख्या संपदः वेदांतादी विचार संपत्ती, नैव युक्ता म्हणजे योग्य होणार नाही। तस्मात त्यामुळे, तस्यां तरुण्यां त्या तरुणीची म्हणजे त्या पत्नीची, आशाम म्हणजे प्रीती अनुराग, मुईच त्याग कर, हे अंग म्हणजे हे व्यंकटार्य, शीघ्रम लवकरच, बालम म्हणजे तुझ्या मुलाला, उपनीतम उपनयन संस्कार, कुर्याह कर। संसार करणाऱ्या पुरुषाला कोणकोणत्या तापांचा कोणकोणत्या त्रासांचा सामना करावा लागतो, हा उपदेश श्री सुधींद्रतीर्थ स्वामीजी व्यंकटनाथाचार्यांना करतात आणि म्हणतात की हे व्यंकटनाथाचार्य, तुमचे वेदांत शास्त्रांमध्ये अपार असे ज्ञान आहे, या ज्ञानाचा सज्जनांना उपयोग झाला पाहिजे। तुम्ही जर घरातली कामे करत बसाल तर हे ज्ञान व्यर्थ होईल, त्याचा म्हणावा तेवढा उपयोग होणार नाही। म्हणजेच तुमच्यासारख्या संपूर्ण योग्यता असलेल्या पुरुषाने वेदांत साम्राज्यातील हे महत्त्वाचे महान असे स्थान मिळत असताना केवळ मला पत्नी आहे, मुलगा आहे, घरातील इतर कामे करावायची आहेत, अशी कारणे देणे सुसंगत वाटत नाही। तेव्हा तुम्ही त्या तरुण पत्नीवरील मोह सोडा आणि लवकरच आपल्या मुलाचे उपनयन करून घ्या।